आज या भागाच्या रस्त्यांचा शुभारंभ या ठिकाणी झाला। ज्येष्ठ मान्यवरांनी पूजा केली। पूजेनंतर गणपती बाप्पा मंगल मूर्ती त्याच देवस्थानमध्ये वर्षभराच्या आत आपण विकासाची कामं घेऊन येतो। त्याच्यापेक्षा वेगळं भगवंताने आपल्याला काय द्यावं? जे जे आपण भगवंताला मागतो ते ते आपल्याला भगवंत सर्व काही देत आहे। मी नागरिकांचा मनापासून आभार मानतो की तुम्ही सगळे एक संघ झालात आणि मला भरभरून मतं दिलं। तुम्हाला अपेक्षित नसतील तितकी कामं मी वर्षभरात आणलेली आहेत, परंतु राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांची मला भक्कम साथ असल्यामुळे जवळपास 96 कोटी रुपयाचा निधी आपल्याला या वर्षभरात मंजूर झालेला आहे। तुमच्या अडचणी समजून घेऊन तुम्हाला न्याय देण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करताय। ही फक्त सुरुवात आहे। तुम्ही आता देवस्थानला आणखी सभा मंडपासाठी निधीची मागणी केली। मी आज गणरायाच्या साक्षीने तुम्हाला आश्वासित करतो, आजच 10 लाख रुपयाचा प्रथम टप्प्याचा निधी आपण या देवस्थानासाठी स्वतंत्र देतोय। 10 लाखापेक्षा जास्त जरी असेल तर ती निधी आपण निश्चितच या देवस्थानाला उपलब्ध करून देऊ। त्या देवस्थानच्या आजूबाजूला जो 2 रस्ते तेही रस्ते नव्हते। मी सांगितलं की या ठिकाणी नेहमी कार्यक्रम होतात, ते रस्ते झाले तर काही जागा देवस्थानाला वापरण्यात येईल, त्यालाही आपण रस्त्याला निधी मंजूर करून दिलेला आहे। ही सगळी कामं या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होणार आहे। आता